पण बऱ्याच आजकालच्या तरुणी सगळ्या नोकरीच्या मागे आहेत, तर आता तुम्ही हे इकडे वळाय तर कसं काय? नाही, ॲक्च्युली आमचं घरचा जो बॅकग्राऊंड आहे तो व्यावसायिक असल्यामुळे नोकरीमध्ये कधी इंटरेस्टच नव्हता आम्हाला. तर सुरुवात अशीच होती आमची की बिझनेस काहीतरी सुरू करायचा आहे म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातूनच विचार होता. पण असं होतं की एक फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा असं कुठेतरी एक लॅविश आयुष्य असेल असं काहीतरी होतं. पण हे आता अनएक्सपेक्टेडली होऊन गेलं, त्याच्यामुळे काय आनंद आहे. तर एकंदरीत सगळी जे जनावरं आहेत त्यांना खाद्याचं नियोजन आणि सगळं कसं तुम्ही करता? हां, तर आपण जे गाई वगैरे आहेत आपल्याकडे, जे गाई आहेत, नंदी आहेत, त्यांचं आपलं असं एक असतं की जेवढं नॅचरल त्यांना वातावरण देता येईल तेवढं बेस्ट आहे. जेवढी गाय चालेल किंवा चरायला जाईल, जितकं नॅचरल खाईल, हर्ब्स म्हणा, आयुर्वेदिक जे गाय गवत वगैरे असतं ते तिच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही घरात ठेवून तिला कितीही चांगलं दिलं तरी ते शेवटी ते विटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम जे तिला बाहेर भेटते गवतातून ते आपण मॅच करू शकत नाही. त्याच्यामुळे आमचे 9 ते 5 हे जनावरं जी चांगली आहेत, जाऊ शकतात चरायला, ती चरायला जातात. आणि मग घरी आले की ते परत 1-1.5 तास मग मका वगैरे असं जे अवेलेबल होईल ते सगळं विकत घेऊन आम्ही त्यांना देत असतो. एक अल्टरनेट डे आमचा ट्रॅक्टर येतो, गोशाळेतून खाली होऊन जातो. मग जे बाकीचे आजारी जनावर असतील किंवा नवीन यायलेत, लहान वासरं आहेत, जवळजवळ 30-35 वासरच आहेत आता आमच्याकडे, मग ते चरायला जात नाही, ते कंटिन्यू 24/7 गोशाळेतच असतात.